इंदोरीकर महाराज गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कीर्तनापेक्षा अधिक त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. एकीकडे लग्नात होणारा खर्च आणि मुली ज्या प्रकारे लग्नात मेकअप आणि डान्स करतात त्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे महाराज त्याच्या मुलीच्या साखरपुड्यात अनेक गोष्टी विसरले आणि पैशांची मोठी उधळणगिरी येत नाही. तर आजकाल मुली लग्नात चुम्मा दे गाण्यावर कशा प्रकारे डान्स करतात आणि त्यावर त्यांची माया काय बोलतात यावर अगदी काही दिवसापूर्वीच टीका करताना महाराज दिसले. इंदोरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी ज्या प्रकारे कार्यालयात एंट्री करताना दिसली, मोठ्या काळाचा ताफा मागे आणि महाराजांची लेक सनरूफ म्हणून बाहेर येत रस्त्यावर डान्स करताना दिसली. रस्त्यावर हे भल्या गाड्यांची लाईन होती. सगळ्यांमध्ये वसंत लॉनमध्ये ज्ञानेश्वरी आणि साईलांचा साखरपुडा पार पडला. ज्या साखरपुड्याला 3,500 लोक उपस्थित होते. अत्यंत आलिशान पद्धतीने सर्व काही नियोजन करण्यात आले होते. मोठे सोन्याची दागिने, फळांचा टेक आणि मोठा खर्च करून खास सजावट करण्यात आली होती. ज्ञानेश्वरी आणि साहिलच्या ज्या प्रकारे एंट्री झाली ती सांगायची कामच नाही. लोकांना लग्नात शान शोकावून टीका करणाऱ्या महाराजांच्या स्वतःच्या लग्नात, लेकीच्या लग्नात, साखरपुड्यात प्रत्येक गोष्टीचा विसर पडला. पोरगी नाचती लग्नात, डीजे पुढं चुम्मा दे गाण्याला, आणि तिच्याही पहा ती दरिद्री वरून म्हणती काय माई गुड्डी ताल धरती. व्हिडिओमध्ये महाराज म्हणतात पोरगी नाचती लग्नात चुम्मा दे गाण्यावर आणि तिचे माय पाहते ती दरिद्री वरून म्हणते काय ताल धरते माझी गुड्डी. आता इंदोरीकर महाराजांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून स्वतःची लक्ष्मी आणि लोकांची ती गुड्डी म्हणून लोक त्यांना कडेबोल सुनावताना दिसत आहेत. इंदोरीकर महाराजांनी लेक देखील कार्यालयात जाताना भल्या मोठ्या गाड्यांचा ताबा घेऊन गेली आणि गाडीच्या सनरूफमधून डान्स करताना दिसली.